पोलीस स्थानकाच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होतोय। इतवारा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय भगवान दवडगे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये युवा नेतृत्व 2022 असं आमचं एक नियोजन आहे। जे मुलं आपल्या समाजाला नेतृत्व देऊ शकतात, ज्यांनी समाजामध्ये चांगलं नाव कमावलेलं आहे किंवा काहीतरी कर्तृत्व कमावलेलं आहे, त्या मुलांना पाठीवर थाप देणे, त्यांना समाजापुढे आदर्श म्हणून पुढे आणणे आणि त्यांना पाठबळ देणे हा नेतृत्व 2022चा कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि समाजामध्ये चांगले आदर्श निर्माण करून समाजाला चांगली प्रेरणा मिळावी आणि आम्हालासुद्धा त्यांचं समर्थन मिळावं यासाठी हा आम्ही पोलीस विभागातर्फे कार्यक्रम घेतलेला आहे। यातून समाजामध्ये सशक्त तरुण पिढी समोर यावी अशी आमची धारणा आहे। त्यासाठी हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। इतवारा पोलीस स्टेशनमध्ये झाला, सगळे पोलीस स्टेशन हद्दीत होणार आहे का? हा सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्व तालुक्यांमध्ये आम्ही त्या पोलीस स्टेशनच्या वतीने हा कार्यक्रम राबवणार आहोत। समाजामध्ये आपण त्यांची युवा पिढी काय करते हे बघायला पाहिजे। जर माझं भविष्य मला सुरक्षित करायचं असेल तर आजच्या युवा पिढी ही चांगली आणि नेतृत्वशील असली तरच माझं भविष्य सुरक्षित होईल असं मला वाटतं। आपण भविष्य म्हणतो म्हणजे ते काय असतं? व्हॉट इज द फ्युचर टुडे? फ्युचर म्हणजे फक्त रस्ते, बंगले, गाड्या हे नसून तिथे राहत असलेले नागरिक किती सुजाण आहेत, किती सजग आहेत, किती विकसनशील आहेत, यावरून आपल्या देशाचं भविष्य आणि समाज घडत असतो। आज तुम्ही कितीही प्रगती केली आणि समाजातील जे उद्या येणारे घटक आहेत ते जर प्रगतिशील नसतील, ते जर सुजाण नसतील आणि त्यांच्यामध्ये जर उद्योगशीलता नसेल, उद्यमशीलता नसेल तर भविष्यात हा केओस नक्की लिहून ठेवलेला असतो। एक आफ्रिकन स्टोरी आहे। त्यानंतर दुर्गा शिवशंकर शिरमेवार 81.83% गुण, हे या परिसरातील पोलीस पाटील शिरमेवार साहेबांची कन्या आहेत। सर मगाशी तिने आपल्या भावनाही व्यक्त केल्या। हे मास्टर असं द्यायचं का पोलीस कर्मचाऱ्याचं? पोलीस प्रशासनात राहूनही ज्यांनी आपल्या पाल्यांना घडवलं, संस्कारित केलं, चांगलं शिक्षित केलं, अशा यानंतर शिवशंकर केशव आणि त्यानंतर श्रेयशी गोविंद पवार BAMS साठी प्रवेश झालेला आहे। विविध क्षेत्रातले जे खेळाडू आहेत, जशी आपल्या सर्वांना डॉक्टरची गरज आहे, इंजिनियरची गरज आहे, क्रीडा, संगीत, नाट्य, अभिनय याही क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर होण्याचाही गौरव या निमित्ताने होतोय। शूटिंग चॅम्पियनशिप रायफल इव्हेंट यामध्ये आपल्या शहरातील आणि आपल्या परिसरातील काही विद्यार्थ्यांनी अतिशय घवघवीत असं यश त्यानंतर ज्यांनी 8व्या तेलंगणा स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप रायफल इव्हेंट पॉइंट मिळालेले आहेत। निश्चित हा नॅशनल खेळाडू आहे। त्यांना पिस्टल इव्हेंट मध्ये